कोपरगाव नगरपालिका संजीवनी उद्योग समूह व भाजपाच्या वतीने शहरातील सर्व 14 प्रभागात बिपिन कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जंतुनाशक औषध फवारणी मोहीम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचा शुभारंभ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानापासून झाला। या प्रसंगी बिपिनदादा कोल्हे बोलत होते। आज आपण संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने कोपरगाव शहरामध्ये औषध फवारणीचा शुभारंभ या ठिकाणी केलेला आहे आणि हा संयुक्तिक उपक्रम हा सगळ्यांच्या सहकार्याने आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे। कारण की डासांचं प्रमाण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे आणि पावसाळा आता सुरू होत असताना पावसाळ्याच्या तोंडावरती त्या ठिकाणी बरेच ठिकाणी डबके त्या ठिकाणी होऊ शकतात पण औषध फवारणी या ठिकाणी आपण त्या ठिकाणी करतोय। दरवर्षीच आपण अशा पद्धतीची औषध फवारणी या संजीवनी उद्योग समूहाच्या मार्फत त्या ठिकाणी केली जाते। मी आपल्या कोपरगाव शहरातील नागरिकांना विनंती करेन की आता आपण इथून पुढच्या कालखंडामध्ये, कारण की पावसाचं आज सुरुवात तर चांगली दमदार त्या ठिकाणी झालेली वाटते महाराष्ट्रामध्ये, आपल्याही तालुक्यामध्ये थोडंफार का होईना पावसाचं पहिल्यांदाच असं झालं की जूनच्या सुरुवातीच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाऊस आपल्याला त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्या निमित्ताने आज औषध फवारणी सुरू करत असताना दुसरं मी आपल्या शहरातील लोकांना विनंती करेन की आपल्या स्वच्छतेच्या दृष्टीने आपण स्वतःने प्रत्येकाने आपण काळजी घेणं हे गरजेचं आहे। कारण की आपण स्वतः जर कधी स्वच्छतेचे नियम त्या ठिकाणी पालन केले तर निश्चितच त्याचा उपयोग हा नगरपालिकेला सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकतो आणि नगरपालिकेला सुद्धा स्वच्छता ठेवण्याच्यासाठी त्याची मदत त्या ठिकाणी होऊ शकते। या प्रसंगी नगराध्यक्ष विजयराव हाडणे, तालुकाध्यक्ष शरद थोरात, शहराध्यक्ष कैलास खैरे, शिवसेना गटनेते योगेश बागुल, नगरसेविका विद्या सोनवणे, दीपाली गिरमे, वैशाली गायकवाड, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, पराग संदान, डी.आर. काले, नगरसेवक स्वप्नील निखाडे, जनार्दन कदम, करीम कुरेशी, महमूदभाई सय्यद, हर्षा कांबळे, गोपी गायकवाड, संजय पवार, बाळासाहेब आढाव, अमोल राजूरकर, नारायण गवळी, दादा नाईकवाडे, कमलाकर जगताप आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। डी न्यूज रिपोर्ट शैलेश शिंदे।